नमस्कार मैत्रिणींनो. 2 दिवस सर्वांना भरपूर काम आहे. अगदी म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाही. तर व्हिडिओ वगैरे बनवणं तर दूरच राहिलेलं आहे. तर इतकं काम असतं, संपतच नाही. पण हे काम करण्याचा आनंद वेगळा आहे. म्हणजे गणपतीच्या वेळेस आहे ना, तुम्ही किती काम करा, दमायला होत नाही. आता कालपासूनच आहे ना, काही लोकांच्या घरी तर 8 दिवसापासून स्वच्छता, कलर, डेकोरेशनचं सामान शोधणे, हे सगळं तारांबळ चालू असते. आणि त्यातल्या त्यात आहे ना, अजिबात स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तर तुमच्याजवळ पण असंच होतं का? ऐन टायमाला कुठल्या गोष्टी सुचतात. तर त्यामुळे काय करायचं, एकदाच तयार होऊन घ्यायचं आणि मस्तपैकी आहे ना, सगळे कामं उरकत राहायचं. आपोआप सगळं उरकत राहतं आणि होत राहतं. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आणि स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं. अजून तर उद्या गणपती बसायचे आहेत आणि माझा घसा आजच पार गेला आहे. तर थोडंसं स्वतःकडे लक्ष देऊन मस्तपैकी सण एन्जॉय करायचे. छान छान दागिने घालायचे, साड्या नेसायच्या. आणि ही तीच साडी आहे जी मी तुम्हाला दाखवली होती. होप सो तुमच्या लक्षात असेल, ज्याचा व्हिडिओ आपण बनवला होता. तर मी आज तिचं उद्घाटन केलेलं आहे. मला एका ताईंनी सांगितलेलं की याच्या पदराला आहे ना नेट लावा म्हणून. तर ही साडी मी नेसलेली आहे आणि ह्याच्यावरचे असे मोर आहेत. तर आता मी थोडंसं रिलॅक्स करते. हरताळकेचा दिवस आहे आणि मी काही खाल्लेलं नाही अजून. तर आता मी खाणार आहे. तर दमायला झालं आता खूप. तर त्यामुळे पण मी दिवस चांगला एन्जॉय केला. सगळे उद्याचे कामं जवळजवळ तयारी करून ठेवली आहे आणि नवरोबाने आणलेली साडी नेसून मस्तपैकी आनंद घेतला. कारण जर आपल्यासाठी आवडीने आणलं असेल तर कॉन्ट्रास्ट असा मॅचिंग ब्लाऊज घालून घेतला. थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं, काही असं नाही. आणि मस्तपैकी एन्जॉय केला. तर तुमच्याकडे पण खूप सारे कामं असतील, पण दमू नका. खात पीत असं स्वतःकडे लक्ष देत मस्तपैकी कामं करा आणि सण एन्जॉय करा. तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गणपतीच्या सणाच्या आणि पुढे येणाऱ्या गौराईंच्या, परत त्याच्या आधी येणार आपलं ऋषीपंचमी. तर बऱ्याच बायका म्हणजे फार कमी लोक ऋषीपंचमीचा उपवास करतात आणि मग त्याच्यानंतर गौरायांचं. तर अशा सगळ्याच सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. उद्या उकडीचे मोदक बनवा. काही लोक तळणीचे बनवतात आणि काही लोक स्पेशली उकडीचे मोदकच बनवतात. तर मी उकडीचेच मोदक बनवणार आहे. तर उकडीचे मोदक सकाळी गणपती बसवल्यानंतर उकडीचे मोदक, वरण भात, भाजी असा बेत असणार आहे. तर चपात्या नाही केल्या, पुऱ्या नाही केल्या तरी चालेल. तर मी तोच बेत करते. वरण भात, भाजी, पापड असं. आणि साधं वरण भात, तूप घालून वरण भात आणि मोदक उकडीचे, असा साधासुधा बेत असतो. तर मस्तपैकी सण एन्जॉय करा. काही लोकांनी स्वतःची काळजी घ्या. ज्यांना काही काही त्रास आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेऊन वेळेत जेवून खाऊन असं मस्तपैकी सणाची मजा घ्या. तर आता बरेचशा वेळेस असं होईल की व्हिडिओ नंतर येतील. कारण आहे ना, मी पण इकडे तिकडे जात असते. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळतो की नाही मिळतो असं होतं. आणि सकाळीच व्हिडिओ अपलोड करावा लागतो किंवा संध्याकाळी त्याचा वेळ असतो. तर त्यासाठी व्हिडिओ अपलोड नाही झाला तर काही टेन्शन नाही आहे. कारण आता 4-5 दिवस, 10 दिवस तरी फिरून घ्यावं, एन्जॉय करून घ्यावा. त्यामुळे मस्तपैकी गणपती बघून घ्यावे पुण्यातले सगळे. तर असा सगळा बेत असतो. तर यावर्षी मला खूप फुरसत आहे. तर मी होप्सो उद्या गणपती जे मानाचे बसतील तर त्या मिरवणुका बघायला जाणार आहे. म्हणजे मी असं आधीपासून ठरवलेलं आहे. तर बघू आता जमतं आहे का. तर तुम्ही पण जर मिरवणूक बघायला जात असाल मानाच्या गणपतींच्या तर नक्की जा. तुम्ही ज्या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहताय, काही लोक बाहेरगावाहून पाहत आहेत जे कामानिमित्त बाहेरगावी आहेत. तर ते पुण्या मुंबईला किंवा त्यांच्या शहराला मिस करत असतील. तर तुमच्याबरोबर बाप्पा सदैव आहे आणि तुम्ही तिकडे मोदक घेऊन खा मस्तपैकी, किंवा बनवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना उकडीचे येत नाहीत त्यांनी गव्हाच्या पिठाचे बनवा आणि मोदक खाण्याचा आनंद घ्या. बाय. धन्यवाद.